खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचं? राष्ट्रवादी यामध्ये जास्त मतभेद नसून शरद पवार यांनी एकत्र येण्याच्या हालचालींना एक सुतोवाच दिलेला आहे। त्यातच खरी शिवसेना कोणाची याची मात्र तब्बल 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली। यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड जोपर्यंत होते तोपर्यंत या निकालाचा निकाल लागेल असं वाटत असतानाच मात्र हे प्रकरण तसंच प्रलंबित राहिलं। लोकसभेची निवडणूक झाली, यामध्ये उद्धव ठाकरेंना घवघवीत यश मिळाले, तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळाले। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा आणि तयारी जोरदार रंगू लागलेली आहे। अशातच या ठिकाणी सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा याच प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी तयारी सुरू झाली। उद्धव ठाकरे यांच्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना हे चिन्ह जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं असलं तरी याबाबत एक महत्त्वाचं निर्देश त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टातून बाहेर आलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह आणि त्याचबरोबर ती शिवसेना हे नाव या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। यातच थेट न्यायमूर्तीने सुतोवाच केले की एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी सध्या धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह हे गेलं असलं तरी त्यांना ते कायमस्वरूपी परमनंट देण्यात आलेलं नाही। याबाबतची आम्ही सुनावणी घेणार आणि याबाबत जे आम्हाला आढळून येईल त्या अनुसरून हा निकाल आम्ही देऊ शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंना मिळू शकतात अशी ही चर्चा रंगू लागलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही एक जमेची बाजू मानली जाते। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे ठाकरेंना जर मिळालं तर गेलेले बरीच मंडळी परत येतील अशी ही तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे। राजकारणामध्ये आता पुढील घडामोडी आणि पुढची सुनावणी जेव्हा होईल त्यामध्ये काय बघायला मिळतं तेच आपण बघूया। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।